गावचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पण एवढं सुंदर आहे. आता बंद आहे, समोरून दाखवते मी. खरंच बघण्यासारखं आहे. केव्हा मला एवढी आठवण येते ना गोटुली गावची. आय आणि इथे हे मारुतीचं मंदिर आहे, खूप छान आहे आमचं गोटुली गाव. चलो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. किचन पासून आणि हे माझं काय, हे माझं घर आहे, जशी ती दया बोलते जा रही मेरे घर पे. असं हे किचन हॉल तर नाहीच, किचन सारखं रुटीन चालू झालेलं. बाबांना नाश्ता टिफिन दिला, दिनेशला नाश्ता टिफिन दिला. आज मी बनवलेली डाळ बनवली मटकीची, दाखवते तुम्हाला अशी बनवली. दिवा वगैरे मस्त लावला, पूजा केली. बाहेरचं वातावरण बघा कसं, मग अशी मस्त होतं. मी दाखवणार होती पण मी बिझी होती कामामध्ये, नाही दाखवलं होतं काम. सगळे ढग उतरलेले आणि हे आपले सगळे पाहुणे चालूच होतं खाण्यापिणे. आता चपाती करते नाश्त्याला आणि आज पण थोडेच लागते नाश्ता करायला. नाश्ता बनवते, चपात्या बनवते आणि मशीन लावली कपड्याची छान त्याची आणि Splash like secrets on these walls, while laughter echoes through the halls. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. डिलिव्हरी झाली, इथेच बसून होते. थंडी नव्हती, आज गेली ती घरी येत माहितीये का. किती क्यूट क्यूट आहे. तिची मम्मी आल्यावर मला पिल्ल का उचलली म्हणून. एकच पिल्लू उचल, पिल्ल नाही उचलली, पण ती लगेच क्याव 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 करतात. क्यूट आहेत ना. त्यामुळे ना आई झोपलेलं, मी शूट करणार होते पण नाही केलं, म्हटलं असं नाही दाखवायचं. तर ती पिल्ल अशी आली, मग तिने सगळे चाटून पुसून एवढे क्लीन केलं ना, तर आपण पण नाही एवढे क्लीन केलं आपल्या आत्ताच्या सॉरी आत्ताच्या डिलिव्हरी झालेल्या बायका एवढं नाजूकपणा करतात. आणि हे प्राणी आहेत, ते बिचारे ह्यांना पण आहे का बघायला बरं, काहीच नाहीये. जे पिल्लं येतात ती एवढं क्लीन केलं, एवढं क्लीन केलं, एवढं थोडासा पण वास आला नाही तो वासच होता. नाही तर आत्ताच्या बायका उठता येत नाही. त्या पोरांना गेला त्यांची मम्मी, म्हणजे त्या मुलीची मम्मी असते, सासू असते, आई असते, दोघी बायका असते, तिला पण करणार आहे. आम्ही अजिबात नाही हात लावलो, कारण का ती एवढी हे व्हायची ना, लगेच मॅव मॅव करायची, म्हणून आम्ही हात नाही लावलो. नंतर मग संध्याकाळी जेव्हा यशने लावलं तेव्हा यश आला, एकदम यश हसत होता. त्याला एवढं भारी वाटलं ना ते बघून. विचारच होय नाही ते पिल्लं बापरे बघायला. दिनेश पण लगेच दाखव, व्हिडिओ कॉलिंग कर, मला बघायची आहेत कशी आहेत पिल्लं, काय एवढं भारी वाटत होतं ना काल आम्हाला, एकदम मस्त. कधी आम्ही बघितलंच नव्हतं, मी तर नव्हतं म्हणलं, आई पण नाही, आई पण बोलली नाही. आई सकाळी दूध लाडू वगैरे दिला. आता मस्त गरम चपात्या करते आणि आम्ही दोघी जणी आता नाश्ता करू. त्या पिल्लांचं एकदम क्यूट आहे. मला असं वाटतं तिने घेऊन नाही जाऊ. बाबा म्हणतात का 7 दिवसांनी घेऊन जाते, निघलं नाही पाहिजे, तिने ठेवलं पाहिजे इथे. तिला आता तिला जबरदस्तीने आपण करू शकत नाही. लास्ट टाइम मी तिने पिल्लू नेलेलं, मी तुम्हाला सांगितलेलं ते जेव्हा ती पहिल्यांदा दुसऱ्यांदा डिलिव्हरी झालेली तिचे, ती पिल्लं तिने माझ्या घरातून नेलेली दुसऱ्यांच्या घरी, पण आता माझ्याच घरी तिने पुढे न्यूज बघायची असते.
चपात्या करते, नाश्ता करून घेते. तोपर्यंत आईची पोथी वाचून मग डोक्यावर कारण का मी विसरते कुठे पण. मला भरायला लक्षातच नव्हतं, नाही तर लाईट गेली असती तर वाट लागली असती. मला काहीतरी दाखवते बघा. आली मॅडम कुठे जाऊन, कोणाला सांगणार काय माहिती. बस मी बरोबर येऊ. हा बॉक्स मी रेडी केलेला काल, भारी केलं नाही टेप वगैरे लावून मस्त केलं. ती पाऊस येतोय, सकाळपासून पाऊस आहे. दिसतो मम्मा दूध पिते, मम्मा दूध पिते. ये छोटे छोटे बच्चे नाही बहुत बदमाश है, अजिबात सोडत नाही. अगं दुसरं पिल्लू गेलं ना, उलट केलंच ना त्याला. मी हा नाही घेते घे घे. वरचे 12:30 वाजलेत आणि आता मी निघाली आहे रपालेला आईंकडे. आईंला सगळं नाश्ता पाणी हे ते सगळं झालंय, जेवणाचं दाखवून दिलं. निघते आता, कारण का ते वोटिंगचं नाही SIR ते काहीतरी त्याच्यासाठी चालली आहे मी. कारण का लास्ट 3 दिवस डेट 26 तारीख आहे, 25 नाही 15 का 16 तारीख असं काहीतरी चालली आहे. आणि पाऊस कंटिन्युअसली चालूच आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे. डोंगरावरती ते दिसतं ना बॅक साईडने माझ्या खिडकीतून. त्याला जाते, बघूया आता किती वाजतील. 2:30 वाजता सगळे ऑफिस म्हणजे त्यांचं स्टार्ट होतं का, बघूया आता कसं काय किती वाजता किती ट्रेन काय काहीच माहिती नाहीये. मी निघाली आता, काय टेन्शन नाही एवढं. बघूया तिथे गेल्यावर आता किती वाजतात. लोकेशला पण बोलून घ्यायचंय, काहीतरी मेल वाजते. आता मी मिस करते माझ्या मांजरींच्या पिल्लांना आणि टोटोला. टोटो पण काय माहिती काय करत. माझ्या मागे आले ना, दाखवलं नाही, घाईघाईत निघाली. छत्री पण नव्हती, ती तुटलेली तशीच घेतली. आता पाणी गळतंय ह्याच्यातून, ते पण मला माहितीच नाही का आहे. मला वाटली की दिनेशने फेकून दिली की काय. बघितलं बॉक्स मध्ये होती, ती काढली, मग शोधावी लागली. तलाव झालाय इथे शेताचा. तिथून गाडी आम्ही गेल्या वर्षी नेलेली, गाडी फसलेली तिथून. हा रोड बांधत होते ना, रिपेअरिंगचं काम चालू, म्हणजे बांधतच होते, कच्चा रोड होता तेव्हा. तिथून रस्ता होता पूर्ण भरलंय तलाव असं होतंय. तिथून गाडी आमची फसलेली इथे चिखला. आता बघ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पण एवढं सुंदर आहे. आता बंद आहे, समोरून दाखवते मी. खरंच बघण्यासारखं आहे. केव्हा मला एवढी आठवण येते ना गोटुली गावची. आणि इथे हे मारुतीचं मंदिर आहे, खूप छान आहे आमचं गोटुली गाव. चलो छान तुला दाखवते किती चांगले. तो किती ठोकळा तरी दाखव. हा माझा चिकन्या पोरगा आहे, हा माझा रसगुल्ला आहे, कालाच्या माला नाही. त्या दुकानात जाऊया आजी. गोठिली गाव एवढं सुंदर सुंदर आहे, मी खूप मिस करते खरंच गोठिली गावला. आमचं यश लोकेश एवढे लहानाची मोठं झालं. माझं लग्न झालं फर्स्ट टाइम मी इथेच आली, इथूनच बिछडली.
बात तो सही है. Colors splash like secrets on these walls, while laughter echoes through the halls. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. कंटिन्युअसली पाऊस येते. बघितला आता मी पोचली. व्ह्यू बघा डोंगराचा, डोंगराचा व्ह्यू बघा. आता पोचली मी. वाजले किती माहिती? 4 काय 4:30 झाले. नाही 4:11ची ट्रेन होती. Woke up आता 5:30 late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. मला घेतले बाबा आले सकाळचे नाश्ते झाले त्याला. Taking vibes like seashells ते in the मसाला sand. वगैरे मसाला. Radio hums a tune I can't name. ते आधी फ्राय करून मस्त नंतर मग ग्रेव्ही मध्ये टाकतो. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step त्याला मसाला झाला एक we can make. म्हणजे नुसतं फ्राय करायचं. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. तेल सोडायला लागलं. आता आपण Like a heartbeat. हे जे वाटण केलं ना त्याचं Skipping stones in city पाणी streets. तेवढंच घेऊया. लागेल कसं फक्त तुम्हाला पाहिजे तसं Write a ठेवा. new story. जास्त घेत असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices मला आणखी shows थोडीशी they care. करावं Colors लागणार splash आहे. like secrets on म्हणजे थोडंसं पाणी होते मी आता त्याच्यात आणखी while थोडंसं लाईट laughter echoes through the halls. एवढं Feel the world एवढी बस. just turning slow. Let the ऑल्टरनेटिव्ह सगळी आली पाहिजे. where to go. कारण का आणखी असणार आहे आता त्यात मी पनीर पण टाकणार आहे. Step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. थोडं आलं का पनीर टाकते. तर आता ह्याच्यात पनीर टाकते. चिटक टाकते. कोण हे बघ घट्ट झालेलं ते. पनीरला कसं टेस्ट येतो. नुसतं व्हाईट ठेवलं ना तर मग टेस्ट नाही येत. Radio hums a tune I can't name. पप्पा पण येत आहे म्हणजे दिनेश. Crooked smiles, crashing waves, no आणि मी मोठे पीस ठेवले एकदम छोटे छोटे ठेवून काय Flip करायचं my phone, ते फ्राय toss it केले in ना my म्हणजे पनीर bag. शिजवून घेतलं. जास्त शिजवायची गरज नाही राहत. Today's for us, Very no good. time to lag. पडेल. Feel the Oh, world just turning slow. Let the breeze tell us चपात्या where झाल्या, to भजी go. झाली, सगळे झालं. Every step a beat we can make. Life's a tune, झालं चपात्या झालं, sing it जेवण till झालं. we break. भांड्यांचा Concrete कचरा warm under पडल्यास my bare किचन साफ करायचं, जेवण झालं, पनीरचं झालं, crowds दिनेश moving आपल्याला like a heartbeat. तर त्याला सर्व ते इकडचं सगळं क्लीन करते. Stones in city streets. जेवायला घेऊन भांडे बिंडे Let's write a new story. गेलेलं आहे आज.
आता जी तुम्हाला मी दाखवली ना ते स्कूलमध्ये ते मी आज मी बोलली तुम्हाला वोटिंगचं ते होतं SIR ते करायला गेले. तर ते माझं झालेलं आहे. मी बोलली तुझं पण हे लोकांचं कोणाचंच नाही झालं राहतं आणि शाळेचं बाबांचं तर ते होईल पण माझं झालं. माझं सीमामुळे झालं का सीमाचं करिअर होतं. मी लगेच सीमाला फोन लावला सीमा असं असेल तर तिने त्यांना सांगितले डिटेल्स म्हणजे माझ्या गावाची बाबांची आजोबांची त्याच्यावर झालं. मला काय जास्त हे नाही करायला लागलं. आता लोकांचं होईल तेव्हा सगळ्यांनी करून घ्या. डेट संपत आली 17 तारखेपर्यंतच आहे म्हणून मी आज गेली. तर आता हे लोकांचं राहिलं ती म्हणाली त्या ताई कांचन ताई म्हणाल्या मी बघी घेऊन अशा लग्नाचा दिवस घेते. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघायचा गडबडीत असते तर सांभाळून. ओके बाय, टेक केअर. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये. बाय.